दिवाळी नंतर सुद्धा आपण दिवाळी सारखं ऑफर दिलेलं आहे। ऑल्टो 800 जे की फक्त 48,000 चाललेली आहे। डाऊन पेमेंट किती करावं लागेल लोन? 50 ते 60,000। आता विचार करा, ही गाडी 2015 ची असून कमीत कमी किती चालली असेल? जास्त वेळ न घेता सांगतो, फक्त 20,000 चालली आहे। सिंगल ओनर गाडी। डाऊन पेमेंट जर तुमचं सिव्हिल स्ट्रॉंग असेल तर 50,000 रुपये धरून चला, या गाडीवर लोन मिळू शकेल। ही गाडी तुम्हाला भेटणार आहे 1,65,000 बजेटमध्ये। किया हवी आहे आपल्याकडे 2021 ची फक्त 38,000 चाललेली डिझेल गाडी। ही भेटणार आहे तुम्हाला फक्त 1,90,000 मध्ये। 2011 ची गाडी डस्टर जी की 110 पॉवर मध्ये आहे। सिंगल ओनर गाडी आहे। डाऊन पेमेंट किती 25,000 च्या डाऊन पेमेंट मध्ये नेक्सॉन गाडीचे तुम्ही मालक होऊ शकता। मित्रांनो 8999 सिंगल ओनर गाडी 2013 ची वेंटो ब्लॅक ब्युटी सिंगल ओनर आणि फक्त 36,000 चाललेली पेट्रोल ऑटोमॅटिक। नेहमी सांगतो, नवीन टायर सोबत ह्या गाडीचं उलट आहे। ही गाडी विथ ओरिजिनल कंपनी टायर मध्ये आहे। ही तुम्हाला भेटणार आहे 2,35,000 च्या बजेटमध्ये 185 ला, जे की असणार आहे पेट्रोल विथ सीएनजी। मित्रांनो आमच्याकडे डिझेल मध्ये विस्टा सुद्धा एक अवेलेबल आहे बघा। ह्याच्या सगळ्या किमती सांगितल्या, हे सगळ्या निगोशिएबल प्राइसेस आहेत। तुम्ही या गाडी बघायला आल्यावर कमी जास्त होईल। त्या गाडी घेऊन ईएमआय भरण्यापेक्षा मी सल्ला देईल की एखादी विदाउट लोन वाली गाडी घ्या, त्यात पेट्रोल डिझेल टाकून दर महिन्यात एक ट्रिप करा। दर व्हिडिओला 1 किंवा 2 गाड्या विकलेच जातात। मागच्या वेळेस कुठली गाडी विकली सर आपण? नॅनो गेली सर, त्यानंतर SX4 गेली। आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट गाडी चॅनलवरती। मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आणि तुमच्या गाड्यांची शोध मोहीम जी चालू आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच संपणार आहे। कारण आज आपण साईबाबा मोटर्समध्ये आलो, जे पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये 20 ते 25 वर्ष झाले लोकांचे स्वप्न पूर्णाचं काम करतायत। आणि आजचा व्हिडिओ तुम्ही बघताय तर तुमचं पण स्वप्न नक्कीच पूर्ण करणार आहे। तर इथले ओनर नियाज सर आपल्या सोबत आहेत। सर खूप खूप वेलकम आहे आपल्या चॅनलवरती। आणि सरांकडे जबरदस्त गाड्यांचा स्टॉक इन झालाय, तुम्ही बघू शकता। डस्टर, नेक्सॉन, किया सेल्टॉस, सफारीचे 2 गाड्या आहेत आणि होंडा सिटी पण भरपूर आहेत। आणि लो बजेटमध्ये आल्टो गाडी पण आहे। तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे। आणि आपल्या घरासमोरची जी पार्किंगची रिकामी जागा आहे ती खूप लवकर पूर्ण होणार आहे। तर नियाज भाई, आपल्या मित्रांसाठी दिवाळीनंतर काय भेट आणली आहे तुम्ही? दिवाळी नंतर सुद्धा आपण दिवाळी सारखं ऑफर दिलेलं आहे। चांगल्या गाडी तुमच्या समोर आणलेल्या आहे आम्ही, जे तुम्हाला उत्कृष्ट कंडिशन म्हणजे घ्या ड्राईव्ह, टेक अँड ड्राईव्ह असे जे म्हणतात त्या पद्धतीची गाडी आहे। तर सगळ्यांनी या गाडी बघा आणि गाडी घ्यायचा आनंद घ्यावा। नक्कीच सरांकडे आज कमी किलोमीटर चाललेले भरपूर गाड्या आहेत। एक गाडी आहे जी 20,000 चालली आहे, एक गाडी आहे जी 40,000 चालली आहे। तर तुम्ही एक नवीन शोरूममध्ये जाणार असाल तर एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ बघा। नक्कीच तुमचे लाखांमध्ये पैशांची बचत होऊ शकते। मग फायनली तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे की नवीन गाडी घ्यायची आहे का अर्ध्या पैशात नवीन सारखी सेकंड हँड गाडी घ्यायची। तर सर फक्त एकदा आपला ॲड्रेस सांगा, कुठे यायचे? आमचा ॲड्रेस आहे सर साईबाबा मोटर्स, दत्त मंदिर ग्राउंड, ऑपोजिट लोटस कोट हॉटेल, कामगार नगर, पिंपरी पुणे 18। येस, ॲड्रेस जे आहे आमचं हे नेहरू नगर पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आणि पिंपरी महानगरपालिकेपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। येस, तर मित्रांनो मेट्रोनी आले की पिंपरी हा लास्ट स्टॉप आहे सध्या। तिकडे उतरल्यावर फक्त 1 किलोमीटरवर सरांची डीलरशिप आहे। तर करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला। पहिली गाडी कुठली आहे मित्रांनो? तर तुमच्यासाठी आणलोय मारुतीची ऑल्टो 800 जे की फक्त 48,000 चाललेली आहे। 2013चं मॉडेल आहे, ओनर सेकंड, पण वापर अतिशय कमी, मेंटेन्ड व्यवस्थित आहे। 4ही टायर चांगल्या कंडिशन मध्ये, दोन्ही चावी अवेलेबल आहे। ही गाडीमध्ये तुम्ही लोन जरी विचारले मला, पेपर स्ट्रॉंग असेल तर जवळपास 1.25 ते 1.5 लाख लोन मिळू शकते। ही गाडी तुम्हाला आम्ही देणार आहे फक्त 2,10,000 च्या बजेटमध्ये। क्या बात आहे। आणि डाऊन पेमेंट किती करावं लागेल लोन? 50 ते 60,000। येस मित्रांनो, बाईकच्या किमतीत एक 4 व्हीलर भेटणार आहे आणि जी खूप कमी चालली आहे। तर नक्की विचार करा मित्रांनो। डिझायर तर बघताय ना, आता विचार करा, ही गाडी 2015 ची असून कमीत कमी किती चालली असेल? जास्त वेळ न घेता सांगतो, फक्त 20,000 चालली आहे। सिंगल ओनर गाडी, ज्याच्यात दोन्ही की अवेलेबल आहे। विशेष 4ही टायर ब्रँड न्यू आहे। सिंगल ओनर, कमी चालली असून 10 वर्ष फक्त टायर जुने झाल्यामुळे नवीन टायर टाकण्यात आलेली आहे। सिंगल हँड, वेल मेंटेन। वारंवार काय सांगतो की एवढ्या कमी चाललेल्या गाडी शोधून सुद्धा कमी भेटतात। तर ही गाडी घेण्यासाठी फोन करा, फक्त 4.25 लाख रुपयाच्या ह्या बजेटमध्ये ही तुम्हाला भेटू शकते। साईबाबा मोटर्समध्ये गाडी अवेलेबल आहे, तुम्ही फोन करा, गाडी तुम्हाला भेटेल बघायला। सर मला वाटतं हे बहुतेक प्रोफेसरची गाडी आहे ना? येस येस, सांगायला विचारलो, प्रोफेसरची गाडी आहे, ज्यांचा वापर अतिशय कमी होता आणि चांगली मेंटेन। आणि सर डाऊन पेमेंट किती करावं लागेल? डाऊन पेमेंट जर तुमचं सिव्हिल स्ट्रॉंग असेल तर 50,000 रुपये धरून चला, या गाडीवर लोन मिळू शकेल। येस, नवीन गाडी घ्यायचा विचार असेल तर एकदा ही गाडी बघा। नवीन सारखीच कंडिशन मध्ये तुम्हाला भेटणार आहे डिझायर गाडी, ज्याचा युनिक कलर आहे। मित्रांनो किया हवी आहे आपल्याकडे 2021 ची फक्त 38,000 चाललेली डिझेल गाडी।
ही भेटणार आहे तुम्हाला फक्त 10.5 लाखाच्या बजेटमध्ये. तर वेळ न घालवता तुम्ही फोन करा, आमच्याकडे या. लोन सुद्धा या गाडीमध्ये बऱ्यापैकी चांगल्या अमाऊंटमध्ये मिळू शकेल तुम्हाला. आणि सर गाडी एकदम म्हणजे माणूस फक्त बघतच राहतो गाडी. येस, गाडी सिंगल ओनर आहे. बेसिक मॉडेल इव्हन असून ह्या टॉप मॉडेलच्या सगळ्या फीचर्स लावलेले. ॲम्प्लिफायर, वूफर, स्क्रीटा स्क्रीन, अलॉय व्हील्स, प्रत्येक गोष्टी जे तुम्ही टॉप मॉडेलमध्ये शोधणार हे गाडी तुम्हाला भेटणार. नक्कीच. तर मित्रांनो, अशा स्पेशल गाडी जास्त वेळ थांबत नाही. नियाज भाईंनी तुमच्यासाठी शोधून आणली आहे. लगेच दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि पुढचे डिटेल्स सरांना विचारून घ्या. मित्रांनो, 555 झालं, आता फक्त 300 कडे येऊया. ही आहे डस्टर, जी की 110 पॉवरमध्ये आहे. सिंगल ओनर गाडी आहे. गाडी चाललेली आहे 85,000 किलोमीटर. ही गाडी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे फक्त 5,85,000च्या बजेटमध्ये. क्या बात आहे. आणि डिझेल आहे का सर? डिझेल सर, डिझेल 2019ची डिझेल गाडी. या गाडींना खूप असते मागणी. आता जाऊया पुढच्या डीलकडे, जी असणार आहे तुमची लाडकी गाडी टाटाची नेक्सॉन गाडी. मित्रांनो, टाटा नेक्सॉन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, जे की डिझेलमध्ये आहे आणि डिझेल ऑटोमॅटिक मॉडेल आहे. ही गाडी 84,000 चालण्यात आलेली आहे. टोटल सर्व्हिसिंग पूर्ण शोरूममध्ये झालेलं आहे. या गाडीवर तुम्ही जरी विचारलं लोन किती होऊ शकते, तर साधारणपणे 6 लाख 6.25 लाखाचं लोन मिळू शकते, सिबिल स्कोर चांगला असेल तर. आणि ही गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त 6,50,000च्या ऑफरला. म्हणजे डाऊन पेमेंट किती करायचं? 25,000च्या डाऊन पेमेंटमध्ये नेक्सॉन गाडीचे तुम्ही मालक होऊ शकता. सर तुम्ही तर असे रेट दिले की शोरूमला पण आपण टफ देतो आता. दिवाळी नंतर दिवाळी. येस मित्रांनो, विचार करा लवकर. मित्रांनो, 8999 सिंगल ओनर गाडी, 2013ची वेंटो पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी. ही गाडी चाललेली आहे फक्त 36,000 किलोमीटर्स विथ ब्रँड न्यू टायर्स. ही गाडी अवेलेबल आहे आपल्याकडं 3,90,000च्या बजेटमध्ये. त्यात सुद्धा कमी जास्त होणार. लोन या गाडीवर साधारणपणे 3 ते 3.25 लाख रुपये लोन होऊ शकते. तर परत 50 ते 60,000चे डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी सुद्धा तुम्हाला भेटू शकते. येस. आणि सर ब्लॅक ब्युटी आहे ना? ब्लॅक ब्युटी सिंगल ओनर आणि फक्त 36,000 चाललेली पेट्रोल ऑटोमॅटिक. येस मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे, कारण ब्लॅक कलर मध्ये वेंटोचा रुबाबच काहीतरी असतो वेगळा. मित्रांनो, सफारी सुद्धा आहे आपल्याकडे अवेलेबल, जे की सिंगल ओनर मध्ये आहे. 2010 8व्या महिन्यातली आहे गाडी. पासिंग झालेलं आहे गाडीचं 2030 पर्यंत, म्हणजे पूर्ण 5 वर्षासाठी पेपर क्लिअर आहे. सिंगल ओनर आहे. 89,000 जेन्युन चालली. सगळ्या नेहमी सांगतो नवीन टायर सोबत. ह्या गाडीचं उलटं आहे. ही गाडी विथ ओरिजिनल कंपनी टायर मध्ये आहे. हो, 15 वर्ष जुने झालेले 5ची टायर आहे. हे फक्त त्याकरता चेंज नाही केले की हे तुम्ही बघू शकता की कशी सिंगल ओनर गाडी आहे. 15 वर्ष जुनी असून सुद्धा ही गाडी वेल मेंटेन्ड आहे, अतिशय त्याच कंडिशनमध्ये जशी त्यांनी घेतली होती. ही आपल्याकडे अवेलेबल आहे 3,25,000च्या बजेटमध्ये. या गाडीवर लोन नाही होणार, तुम्हाला कॅशमध्ये करायला लागेल. सफारी स्टॉर्म आहे, 2014ची आहे. गाडी चाललेली 91,000 किलोमीटर. ही गाडी भेटणार आहे तुम्हाला 5,50,000च्या बजेटमध्ये. या गाडीवर सुद्धा तुम्हाला 4 लाखाचा लोन अवेलेबल होऊ शकतो. येस, सफारी स्टॉर्म सर खूप डिमांड मध्ये असते गाडी. येस सर, पब्लिकला खूप आवडते गाडी. आणि गाडीची कंडिशन बघू शकताय, एक नंबर आहे. आणि तुमच्या फेवरेट पासिंग MH14 मध्ये. मित्रांनो, 57,000 चाललेली ही गाडी आहे. ही गाडी आहे 2011ची पेट्रोल मांजा ऑरा मॉडेल, त्यावेळेचं टॉप मॉडेल आहे. ही गाडी भेटणार आहे तुम्हाला फक्त 2,10,000च्या बजेटमध्ये. प्राइस निगोशिएबल आहे. तुम्ही गाडी येऊन बघा, आपण डिस्कस करूया. हे ज्या सगळ्या किमती सांगितल्या हे सगळ्या निगोशिएबल प्राइसेस आहे. तुम्ही या गाडी बघायला आल्यावर कमी जास्त होईल. त्या सर याचा बूट स्पेस खूप मोठा असतो ना? फार मोठी आहे, स्पेशियस आहे, लक्झरी गाडी आहे. कमी बजेटमध्ये एकदम चांगलं लक्झरी फीलसाठी एकदम. आणि त्यात सुद्धा टाटाचा भरोसा आहे. एकदम वेल मेंटेन बिल्ड क्वालिटीवाली गाडी आहे. नक्कीच. आणि सर अजून एक ऑप्शन दाखवा. अजून एक ऑप्शन आपल्याकडे हे रेड कलरमध्ये अवेलेबल आहे. ही गाडी 2010ची आहे. ह्याचं रिपासिंग 2030 पर्यंत झालेलं आहे. तर ही गाडी तुम्हाला भेटणार आहे सेम 2,10ची अपेक्षित किंमत आहे. त्यात सुद्धा निगोशिएबल आहे प्राइस. येस. आता 2 मांजा झाले सर. एक टाटाची इंडिका दाखवूया. हा, येस. या मित्रांनो, ही 2013चं मॉडेल आहे. ह्यात सुद्धा पेट्रोल विथ CNG आहे. CNG ऑथोराइज्ड आहे, ऑन पेपर रजिस्टर्ड आहे. ही गाडीची अपेक्षित किंमत 1,25,000 रुपये. थोडंफार मान सन्मान किमतीत होणार आहे. 1.25 लाखात CNG. 1.25 लाखात CNG, ते सुद्धा 2013 मॉडेल. येस मित्रांनो, एकदम कमी बजेटमध्ये, अर्थात टू व्हीलरच्या किमतीत तुम्ही एक CNG दणकट मजबूत टाटाचे गाडीचे होणारे आता मालक. मित्रांनो, इऑन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे 2011 मॉडेल. ही गाडी तुम्हाला भेटणार आहे 1,65,000च्या बजेटमध्ये. क्या बात आहे सर, एकदम रेट एकदम मस्त दिलाय तुम्ही. एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे. गाडी सुद्धा चांगली आहे, वेल मेंटेन्ड आहे, टायर चांगलं आहे. तुम्ही या गाडी पसंत करा, घेऊन. आणि सर मला वाटतं MH15 मध्ये नाशिकची आहे का? नाशिक. येस मित्रांनो, खूप वेल मेंटेन गाडी आहे. गाडी बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल, आज एकदम स्पेशल गाड्या आहेत आणि खूप कमी किलोमीटर चाललेल्या गाड्या अवेलेबल आहेत साईबाबा मोटर्समध्ये. मित्रांनो, होंडा जॅझ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ही भेटणार आहे तुम्हाला फक्त 1,90,000 मध्ये. 2011ची गाडी, वेल मेंटेन, इतकी सुंदर, इतकी शांत गाडी आहे. स्टार्ट झाल्यावर तुम्हाला सुद्धा 2 मिनिटं
चेक करायला लागेल परत स्टार्टर मारून की चालू आहे का बंद आहे. एवढी क्या सॉफ्ट इंजिन आहे, चांगली गाडी आहे. आणि सर यात स्पेस भरपूर असतो ना या भरपूर गाड्यांमध्ये. लक्झरियस गाडी आहे. अजून एक होंडा option आहे सिटी का मग? एवढीच मोठी आहे पण हॅचबॅक मध्ये. ही त्यामध्ये अजून एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. ही 2,35,000 मध्ये भेटेल. रेटचा फरक का आलाय? नंबरमुळं. नंबर ही MH12 मध्ये आहे आणि ती MH0 मध्ये आहे, म्हणून त्यात तुम्हाला तेवढं रेटचा डिफरन्स पण आलाय. नक्कीच. आता सर होंडा सिटीचा काय होंडा धमाका आहे? सिटी बघा, ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये आहे. एकदम वेल मेंटेन, चांगल्या कंडिशन. मी वेल मेंटेन वारंवार का सांगतोय की आमची चॉईस पण तशीच आहे की गाडी अशी घ्या की जुने जरी असेल, ओनर जरी 1, 2 असेल, 3 असेल, पण ती गाडी अशी पाहिजे की ती गाडी चालू करून तुम्ही जेव्हा चालवता तेव्हा त्या गाडीमध्ये तो फील कधी जाणवलं नाही पाहिजे की सर 3 ओनर झाले म्हणून ती गाडीचं पॉवर नाही राहिलंय, 2010ची गाडी आहे म्हणून त्यात आवाज जास्त, तसं नाही पाहिजे. त्या गाडी तुम्हाला 2015-16च्या गाडीच्या मुकाबले तशीच राहणार आहे, तशीच मॉडेल आहे. तर ही तुम्हाला भेटणार आहे फक्त 3,10,000च्या बजेटमध्ये, 2011ची पेट्रोल ऑटोमॅटिक. येस. आणि अजून तुम्हाला ऑप्शन्स देतो, 4 ऑप्शन्स अजून आहे. ही पेट्रोलमध्ये आहे, ही 2009ची गाडी आहे, सेकंड ओनर आहे. ही तुम्हाला भेटणार आहे 2,35,000च्या बजेटमध्ये. अजून आपल्याकडे सिविक सुद्धा आहे, ते पण दाखवतो. ही सिविक तुम्हाला भेटणार आहे 185ला, जे की असणार आहे पेट्रोल विथ CNG. सिक्वेन्शियल किटच आहे. 70,000चा CNG तुम्ही आजच्या डेटला कॉस्टिंग करू शकता. तर ही सुद्धा तुम्हाला 185ला भेटू शकते. 2008ची गाडी, जी की 2028 पर्यंत पासिंग आहे. ही 2011चा मॉडेल आहे. ही सुद्धा पेट्रोल विथ CNG आहे. तर ही गाडी सुद्धा तुम्हाला भेटू शकते 2,85,000च्या बजेटमध्ये. ह्या किमती सगळ्या निगोशिएबल आहे. जे खरंच आपले मित्र घेण्याचे इंटरेस्टमध्ये आहेत त्यांनी नक्की त्या संधीचा फायदा घ्यावं, यावं, बोलावं. आणि काही आपले मित्र असतात ते गाडी विचारे घेणार आहे नवीन, पण व्हिडिओ बघून कमेंट टाकायला नक्की विसरत नाही की गाडी महाग आहे, गाडी जुनी आहे. मला माहिती आहे मित्रा, तू नवीन गाडी घेणार आहे, तुझं बजेट पण आहे, पण ह्याचा पण विचार करा. काही आपले मित्र अजूनही असे आहे ज्यांच्याकडे बजेट 1 लाख, 2 लाख, 3 लाखाचं आहे. तर त्यांच्याकरता आम्ही नवीन गाडीच नाही देऊ शकत, तरी जुन्यामध्ये तो नवीन फीलवाली गाडी द्यायचा नक्कीच प्रयत्न करतो. तर नक्की तुम्ही येऊ द्या, तुमच्या मित्राला संधी द्या. कदाचित तुमच्या एक कमेंटमुळं एक जो माणूस आमच्याकडून चांगली गाडी घेऊ शकत होता तो घाबरून थांबतो. तर नक्की असं नका करू, तुम्ही या. हां, तुम्ही पाहिजे तर त्या मित्राला नक्की कमेंट करून विचारा की कुठल्या माणसाला असं आलं का अनुभव की कमी किमतीची गाडी घेतली म्हणून तो फसला. नक्कीच तसं नाही होणार. गाडी किमती कमी असू द्या किंवा महाग असू द्या, पण चांगली, तर तो माणूस विजयी झाला. त्यामुळे आमचा हा प्रयत्न असतो, गाडी जरी जुनी असेल किंवा महाग, पण चांगल्या गाडी आल्या पाहिजे. पैशाची किंमत तेव्हाच होते जेव्हा ती करेक्ट किमतीत लागतात. तर नक्की तुम्ही या, गाडी बघा, ट्रायल घ्या, पसंत करा, घेऊन जा गाडी. येस. तर मित्रांनो, खूप छान मार्गदर्शन केलं नियाजबाईंनी. या गोष्टीचा नीट विचार करा, कारण हे खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे सरांनी. व्हिडिओ आल्यावर तुमचे कमेंट असतात, त्यामुळे एखादा माणूस जो गाडी घेणार होतो तो डिस्ट्रॅक्ट होतो. तर तसं करू नका. लोकांना चांगल्या गाड्या चांगल्या ठिकाणाहून घ्यायला मदत करा आणि कमेंट करू नका जर तुम्हाला गाडी घ्यायची नसेल. नाही, कमेंट पाहिजे सर. का असतो, कुठल्याही गोष्टी पक्ष विरोधी पक्ष दोन्ही पाहिजे तेव्हा चालतात. पण काय होतो, एन्करेजमेंट हा वेगळं झालं आणि डिस्करेज करून टाकतो. अरे नको रे बाबा, तू नक्की फसणार. हा एक शब्द सुद्धा करणारा माणूस करण्यापेक्षा आधी थांबून जातो. तसं नाही करू, त्याला करू दे ना प्रयत्न, त्याला ती गाडी बघू द्या. बघितल्यावर त्यांनी ठरवावं, साहेब खरंच वाचलो आणि खरंच ती गाडी बघितल्यामुळे गाडी चांगली होतं म्हणून घेतलो. दोन्ही त्याला प्रयत्न करू द्या. त्यांना तुम्ही, मी तर हा सल्ला नक्की देईल, माझ्याकडेच नाही कुठेही घ्या, पण फोटोवर आणि बोलण्यावर तुम्ही फायनल करण्यापेक्षा एकदा गाडी जाऊ द्या. बघा, तुम्ही 2 लाख रुपयाची गाडी घेताय तर 50 रुपये, 100 रुपये, 5,000 रुपये येण्या जाण्याचा प्रवासात खर्च आला ते करा. कारण लाख रुपयापेक्षा ते 500 रुपये गेलेले कधी परवडते. समोर जावा, गाडी बघा, पेपर्स चेक करा, ट्रायल घ्या. जर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटलं मग जाऊ दे ना 5,000 महाग, काय प्रॉब्लेम आहे. नक्कीच विचार करा, कारण सरांनी आता सगळेच डाऊट तुमचे क्लिअर केले. जे डाऊट होते आणि जे डाऊट मनात पुढे येणार होते ते पण आता झालेत तुमचे क्लिअर. साईबा मोटर्सचे नियाज भाईंनी केलेत तुमचे ऑल क्लिअर. मित्रांनो, आमच्याकडे डिझेलमध्ये विस्टा सुद्धा एक अवेलेबल आहे बघा. आणि अजून एक विस्टा नाही, मांजा पण येणार आहे, पण 2 दिवसानंतर येते म्हणून ह्या व्हिडिओमध्ये न्यायला पण डिटेल सांगून ठेवतो. 2010 रिपासिंग झालेली सेम कलरमध्ये मांजा डिझेलमध्ये येणार आहे. ती गाडी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे 2 लाखाच्या बजेटमध्ये. ही सुद्धा 11ची गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. ही सुद्धा तुम्हाला 2,15च्या बजेटमध्ये अवेलेबल आहे. तर फोन करा, गाडी बघायला या, घेऊन जाऊ. नक्कीच. आता अजून एक गाडी दाखवणार आहे सर, जे असणार आहे होंडा सिटी. तर मित्रांनो, ही सुद्धा एक 11ची गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे, जे की फार चांगल्या कंडिशनमध्ये आहे, व्यवस्थित आहे, मेंटेन चांगली आहे. ही गाडी सुद्धा तुम्हाला 3,10,000ची ऑफर आहे आमची, त्यात निगोशिएबल होणार आहे. तर नक्की बघा, पसंत करा, या आणि कमी जास्त करून गाडी घेऊन जाऊ. मित्रांनो, आपण बरेच दिवसांनी नियाज सरांचे ते शूट करायला आलो होतो, पण सरांनी ते वर्ष संपायच्या अगोदर 2 महिने राहिले तर तुमची
स्वप्नपूर्ती केली आहे असं म्हणणं चुकीचं नाही ठरणार. तर तुमच्या सर्वांच्या वतीने सर तुमचे मनापासून आभार आणि एवढा सुंदर स्टॉक आम्हाला पब्लिकपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप तुमचे आभारी आहे बजेट कार डील चॅनल. तर मित्रांनो आता जास्त विचार करत बसू नका कारण तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केलेत. पण आपण आज गाड्या तुम्हाला बाहेरूनच दाखवलं त्याचं एक कारण होता की आज आपल्याला शूट करायला उशीर झाला होता. आता पण तुम्ही बघू शकताय सरांनी लाईट्स वगैरे लावल्यात, अंधार पडलाय. तर तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल तर टेन्शन घेऊ नका. सरांचा नंबर डिस्प्लेवर दिला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. सर एक 5 मिनिटात त्या गाडीचे तुम्हाला कंप्लीट फोटो शेअर करतील आणि तुमच्या मनात अजून काहीतरी शंका असतील तर ते नक्की विचारा. आणि आपला व्हिडिओचा रेफरन्स द्यायला विसरू नका कारण हे जे प्राईस दिली आहे हे डिस्काउंट रेटमध्ये अजून त्यात होणार आहे. रेफरन्स द्या, मग तुमच्या मनासारखीच किंमत होणार आहे. आणि ऑलरेडी गाडी सरांनी मनासारखी दिली आहे. आणि सोबतच आता 1-2 मिनिटापूर्वी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असाल तर खूप छान मार्गदर्शन नियाज भाईंनी केलं होतं. मी पण त्यामध्ये थोडा भर टाकतो. जेव्हा आपला व्हिडिओ येतात लोकांचं कमेंट्स बॉक्स ओपन असतो, महाग आहे हे तुम्ही कमेंट्स करतात. मित्रांनो सर जेव्हा एक चांगली गाडी घेतात त्यांना पण 2 पैसे नाही 4 पैसे जास्त देऊन ती गाडी घ्यावी लागते कारण ती गाडीची क्वालिटी कशी असते. त्यासाठी सर हक्काने ते पैसे जास्त घेतात. आणि तुम्ही पण विचार करा, तुम्हाला एक सेकंड हँड गाडी घेऊन घरी जायचं आहे का गॅरेजला, तो डिसिजन तुमचा आहे. आमचं काम आहे तुम्हाला गाड्या दाखवायचे. शेवटचा कॉल तुमचा आहे. आणि नियाज भाईंनी जो मार्गदर्शन केलं आहे त्यावर नीट विचार करा आणि कमेंट्स करताना थोडा विचार करा कारण तुमचा एक चुकीच्या कमेंटमुळे जो माणूस जो स्वप्न बघितलं एक कमी बजेटमध्ये गाडी घेण्याचं तो डायवर्ट होऊन जाईल आणि त्याचं स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार. तर माझं थोडं बोलणं अवघड वाटत असेल तर मी तुमची क्षमा मागतो. पण काय हे फॅक्ट आहे. बरेच वेळा सरांच्या व्हिडिओमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी पण हेच तुम्ही रिपीट करताय आणि ते रिपीट लोकच आहेत ज्यांना गाडी घ्यायची नसते पण ते कमेंट करतात. तर नका करू कारण आमचा प्रयत्न आहे की प्रत्येकाच्या घरी गाडी पोहोचवण्याचा. कारण आजकाल गाडी ही काळाची गरज आहे. कुठेही अवघड वेळ आली तुमच्या घरात तर तुम्हाला एक 4 व्हीलर असणे गरजेचं आहे. तर नियाज भाई जाताना एकदा परत ॲड्रेस सांगा. मित्रांनो शेवट आपला ॲड्रेस सांगण्यापूर्वी थोडंसं बोलू इच्छितो. तुमचा वेळ घेतोय मला माहिती आहे. नक्की नेमकं तुम्ही जे मित्र बघताय घेताय आपण काय वेळेस काय होतो की आपल्या मनातले विचार सांगतो पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. एक माणूस असतो ज्याचा पगार 50,000 आहे, 5,000 आहे, 25,000 आहे, 5 लाख आहे. तर तो जो बजेट आणि कॅलिबर ठेवू शकतो की बाबा ठीक आहे मी ही आज घेऊ शकतो ती नाही. त्या विचार आणि त्या परिस्थिती प्रत्येकाची नसती. तर आपण हा प्रयत्न केला पाहिजे. मी आपलं प्रमोशन करत नाही की तुम्ही घ्यावं पण काय वेळेस बरेच असे होतात की जो आपला मित्र एक 50,000 लाख रुपये 2 लाख हे खिशात घेऊन न लोन करता एक गाडी घ्यायचं तो विचार करत निघतो घरून. पण काही आपले मित्र परिवार काही आपले घरातले असतात, काही मित्र असतात, काही ओळखीचे असतात. त्यांचा सल्ला असा पडतो की अरे का एवढं तू 2 लाख देतोय 1 लाख देतोय मग तेवढंच डाऊन पेमेंट करून नवीन घेतलं तर काय वाईट आहे. तर घ्यायला काही नाही पण जेव्हा तुमचा EMIचा लोड हा 60-60 महिन्याचा असतो तेव्हा सुरुवातचे 5-6 महिने हे आवडतात. नवीन गाडी थ्रिल येतो, माणूस एन्जॉय करतो. पण त्या 7-8 महिन्यानंतर त्या माणसाचा तुम्ही विचार करा जो कमवतोय त्याच्या ऑलरेडी बर्डन आहे. एक गाडी जी फक्त तो कधी काढणार आहे त्यासाठी तो 5,000 10,000 15,000चा EMI पे करतो. मग तो बर्डन फील करतो आणि मग त्यावेळी घरात सुद्धा काय गोष्टींमध्ये चर्चा अशी होती तू बोललास ह्याच्या प्रेशरमुळं मग गाडी घेतली आता लोनचं त्यामुळे मी सांगतो ज्याची बजेट जिथपर्यंत आहे त्यांनी त्या गाडी घ्या आणि त्या गाडी घेऊन एन्जॉय करा. गाडी घेऊन EMI भरण्यापेक्षा मी सल्ला देईल की एखादी विदाऊट लोनवाली गाडी घ्या. त्यात पेट्रोल डिझेल टाकून दर महिन्यात एक ट्रिप करा. निदान काही नाही तर तुम्ही फॅमिली सोबत स्पेंड करणारा गोल्डन मुवमेंट असणार. पण ती EMI भरून स्वप्न पूर्ण होतंय. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडलं तर पाहिजे. पण तुम्ही त्या EMIच्या बर्डनमध्ये काय वेळेस काय गोष्टी स्किप करून टाकणार. तसं न करता एन्जॉय करा आणि जेव्हा आपली संधी येईल तर नक्की न विचार करता नवीन सुद्धा एक घ्या. आवाज आहे. मित्रांनो तुम्ही जसं नीट ऐकत होता ना मी पण सरांचे बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत होतो. दोन्ही कानं माझी तिथंच होते. तर काय मित्रांनो तुम्ही हे गोष्टी लक्षात घ्या. सर जे बोललेत ना हे असेच नाही बोलले. ते खूप वर्ष झाले या फील्डमध्ये त्यांना हे रोज अनुभव येतात. लोकांचे अनुभवामुळेच त्यांनी हे फीडबॅक तुम्हाला दिलं आहे. तुम्ही पण शांत डोक्याने विचार करा कारण जसं सर म्हटले सुरुवातीला खूप हे होतं नंतर आपल्याला तो त्रास होतो. काही हरकत नाही. आता GSTचे रेट कमी झाल्यामुळे तुम्ही पण आकर्षित झाला असेल. पण बरेचसे मित्र आपले आहेत अजून पण सेकंड हँड गाडीकडे त्यांचं हेच आहे कारण प्रत्येकाची फायनान्शियल पोझिशन वेगळी असते. आणि बजेट कार डील चॅनल ज्याचा पगार 5,000 असू दे 50,000 असू दे 5 लाख असू दे आपल्याला सगळ्यांची स्वप्न पूर्ती करायची आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची आपल्याला सहकार्याची गरज आहे. तर प्लीज
चांगला रिस्पॉन्स द्या आणि आम्हाला एकच ध्येय आहे, न्याज भाईंचा असो किंवा बजेट कार डील चॅनलचा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक गावात आपली चॅनल थ्रू गाडी गेली पाहिजे. आणि न्याज भाईंनी खूप मोठा हातभार लावला. जवळपास 4 वर्ष झाली आपण सरांसोबत काम करतोय. दर व्हिडिओला 1 किंवा 2 गाड्या विकलेच जातात. मागच्या वेळेस कुठली गाडी विकली सर आपण? नॅनो गेली सर, त्यानंतर SX4 गेली. क्या बात प्रत्येक आहे. व्हिडिओ जे असतात तर आम्हाला आनंद वाटतो. बघा काय होतो, हा आम्ही नक्कीच आता मी माझा हा व्यवसाय चालवतोय माझं घर चालवण्यासाठी, अजमल भाऊ चालवत आहेत त्यांच्या घर चालण्यासाठी, पण आम्ही हे सगळं करतोय हे सगळं आमच्या लोकांसाठी. बरोबर आहे. तुमच्या सपोर्ट शिवाय ह्या गोष्टी सक्सेसफुल होऊ नाही शकत. तुमचं प्रतिसाद पाहिजे. तुम्ही दिलेले प्रत्येक बोलण्यावर काम करूनच आम्हाला सुद्धा पुढे प्रगती करता येणार आहे. तर एक काम असतो, म्हणतात ना की एक जर ब्रिज बांधला तर ते 2 वे असलं तर दोघांनाही तो प्रवास सुखदायक होतो. तर आम्ही पुढाकार घेतो. आम्हाला तुम्ही सुद्धा सांगा की काय पाहिजे तुम्हाला या गोष्टीमध्ये. आम्ही सुद्धा तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी आणून द्यायचा प्रयत्न करू. कसंही तुम्हाला ती पसंत पडली पाहिजे, तुम्हाला ती गाडी भेटली पाहिजे, आमच्याकडून त्या व्यवहार झालं पाहिजे, हे आम्ही प्रयत्न नक्कीच करणार. नक्कीच. तर मित्रांनो, आम्ही खूप तुमचा जास्त वेळ घेतलाय, पण काय हे बरेच दिवसांनी माझ्या पण मनात होतं, पण माझी डेअरिंग होत नव्हती तो विषय काढायचा. आज लकीली सरांनी विषय काढला, त्यासाठी मी पण 2 शब्द तुम्हाला बोललो. काही वाईट वाटलं असेल तर मी तुमची प्रत्येक क्षमा मागतो. पण काही नाही, तुम्ही पण आपले मित्र आहे, आपले फॅमिली मेंबर आहेत, तर आपल्या मनातले बोल आपण फॅमिली मेंबरला शेअर करतो. तर काही चुकलं असेल, काही वाईट वाटलं असेल तर आम्हाला क्षमा करा. आणि तुमच्या गाडीची शोध मोहीम आता खूप लवकर संपणार आहे. त्यासाठी तुमच्या प्रेमाचा वर्षाव आपल्या व्हिडिओवर करा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्या लोकांना गाड्याची शोध मोहीम चालू आहे त्यांना हा व्हिडिओ दाखवा. नक्कीच एक दिवस येणार आहे बजेट कार डील, आणि फक्त बजेट कार डील चॅनलच तुम्हाला तुमची आवडती गाडी शोधून देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.